ही लालबागच्या राजाची लाईन आहे संपूर्ण. एवढी आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत मुंबई साईडला. आज 7 तारीख आहे आणि आज सगळे गणपतीचं आगमन झालं आहे. तर आधी आपण चिंचपोकळीचा गणपती आणि गणेश गल्ली हे तिकडचे जेवढे काही सगळे मुंबईचे फेमस गणपती आहेत तिकडे आपण व्हिजिट करणार आहे आणि तुम्हाला सगळे जेवढे गणपती आहेत तेवढे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. आणि आता आपण भांडूप स्टेशनला आहे. भांडूप स्टेशनवरनं आता आपण डायरेक्ट भेटूया चिंचपोकळी स्टेशनला आणि तिकडनं आपण सगळे गणपतीचं दर्शन घ्यायला सुरुवात करूया. माझ्यासोबत आहे निशिकांत. तर ठीक आहे, आता आपण सगळे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला पुढे जाऊया. चला बघा. बघा मंडळी, पाठीमागे आपण बघतोय लालबागची लाईन, लालबागच्या राजाची लाईन आहे संपूर्ण. ही लालबागच्या राजाची लाईन आहे संपूर्ण. एवढी आहे बघा. बघा मंडळी, तुम्ही बघू शकता इथे कोणतरी सेलिब्रिटी आला, म्हणजे कोणतरी पॉलिटिशियन कोणतरी आलेलं आहे. इथे आपल्याला गाड्या एवढ्या बघायला मिळत आहेत. सगळ्या पोलिसांचा ताफा आहे. हे बघा, या गाडीमध्ये कोणतरी आहे, त्यात आपल्याला दिसत नाही आहे, पण ठीक आहे. हे बघा, आता इकडे सगळे पोलीस लोक त्यांच्या पाठून चालले आहेत, म्हणून सगळं रस्ता बंद केला आहे. हे बघा, आता बघू शकता हे लालबागचा गेट आहे, लालबागचा राजाचा गेट आहे इकडे समोर. हे बघा मंडळी, लालबागच्या राजाच्या इथे आल्यावर आपल्याला असा मोठा दरवाजा दिसतो. हा लालबागचा मुख्य दरवाजा आहे आणि ह्याच्या बाजूला अजून आपल्याला 2 दरवाजे दिसतात, त्याच्यावर पण लालबागचा राजा असं लिहिलेलं आहे. पण हा दरवाजा सगळ्या दरवाजांपेक्षा मोठा आहे आणि इकडनंच मेन एंट्री आहे लालबागच्या राजाची. तर मंडळी, आता आपण आलेलो लालबागच्या बाजूलाच एक सुंदर असा गणपती आहे, त्याचं नाव आहे राजा तेजूकाया. तर हा पण इकडचा खूप फेमस गणपती आहे. बघू शकता इथे पण खूप लोक बघायला आले आहेत. तर तुम्ही जर येत असाल तर ह्या गणपतीच्या इथे नक्की दर्शन घ्यायला या. खूप सुंदर मूर्ती आहे, एकदम खूप छान आहे आणि एकदम लालबागच्या बाजूलाच आहे आणि याचं नाव आहे राजा तेजूकाया. हा इकडचा खूप फेमस गणपती आहे. तर तुम्ही इकडचं दर्शन घ्या. आम्ही तर दर्शन घेतलंच. हे बघा, असं खूप सुंदर दर्शन घेतलं आमचं आणि काही गर्दी नव्हती. तर तुम्ही नक्की इथे भेट द्या.
तर मंडळी आता आपण आलेलो आहोत मुंबईचा राजा गणेश गल्लीचा. तर इथे आल्यानंतर हे बघा असं आपल्याला त्याचा मेन एंट्रन्स दिसतो. हा मुंबईचा राजा आहे आणि याचं नाव आहे गणेश गल्ली. हे बघा असं वरती आपल्याला सुंदर असं शंख वाजवताना आपल्याला असं शंकर दिसतं आहे आणि असा याचा मेन गेट आहे. तर आता ह्याच्या आपण आतमध्ये जाऊया आणि ती लाईन आपल्याला काही दिसत नाही आहे, तर आता आपण जवळ जाऊन बघूया. हे बघा खूप सुंदर, मी दाखवतो तुम्हाला कसं इकडनं. तर ह्याचा एंट्री पास पण तुम्ही घेऊ शकता. हे 20 रुपये पर पर्सन आहे. तर जाताना तुम्ही सुट्टे पैसे नक्कीच घेऊन जावा. आम्ही सुट्टे पैसे घेतले म्हणून आम्हाला इथे दर्शन झालं. तर आता आपण आतमध्ये जाऊया. मी आणि निशिकांत होतो. आता आपण हे बघा इकडनं आतमध्ये जाऊया. 20 रुपयाचा गेट पर पर्सन आहे आणि निशिका खूप खुश झाला आहे आपल्याला आतमध्ये जाता आलं आहे. तर ठीक आहे, इकडनं आता आतमध्ये जाऊया. आणि ह्या गणपतीचं नाव आहे की मुंबईचा राजा. तर इकडनं आता आतमध्ये जाऊया. ही बघा VIP पास आहे, म्हणजे फक्त पासवाल्यांची लाईन आहे ही. आणि त्या बाजूला जी लाईन दिसते ते विदाऊट हे आहेत. तर आता आम्ही असं चाललो आतमध्ये, म्हणजे विदाऊट पास आहे त्यांच्याकडे. हे बघा आतमध्ये गेल्यानंतर हा सुंदर असं त्यांचं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं. जर तुम्ही रात्रीच्या वेळेस आलात तर एकदम जबरदस्त लोकेशन आहे, एकदम जबरदस्त इथे लाईटिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हे बघा इथे आतमध्ये दिसतं आपल्याला हे इथे मंदिर आहे. हे इकडचं खूप जुनं मंदिर आहे. तर गणपतीचं दर्शन घ्यायच्या आधी आपल्याला ह्या मंदिरातून प्रवेश करावा लागतो आणि नंतर आपण गणेश गल्लीचा गणपती पाहायला मिळतो. तर इकडे पण तुम्ही दर्शन घ्या आणि देवाच्या पाया पडा आणि पुढे जावा. अशी लाईन इकडे पुढे पुढे जात राहते आणि ह्याच्यामध्ये एक लाईन पासवाल्यांची आणि दुसरी विदाऊट पासवाल्यांची आहे. तर आपण हे बघा पासवाल्यांच्या लाईनमधून चाललो आणि ते खूप सुंदर आहे. हे खूप जागृत देवस्थान आहे इकडचं. आणि हे बघा कसं त्यांनी स्ट्रक्चर बनवलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. आणि इकडनं झाल्यानंतर आता आतमध्ये जाऊया. हे बघा हा आहे गणेश गल्लीचा गणपती, खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता दर्शन घेतो इकडे. तर मंडळी इथे आपलं खूप सुंदर असं दर्शन झालं आहे बघा. मी आणि निशू कसं दर्शन घेतो आहे बाप्पाचं. तर हे दर्शन घेताना जास्त गर्दी नव्हती, म्हणजे साधारण आपल्याला 20 ते 25 मिनटामध्ये आपण दर्शन घेऊ शकतो. तर इकडनं आता आपण बाहेर पडूया. तर आता आपण आलो आहोत हिरामणीचा राजा. हा इकडचा सुपर मार्केट लोकांचा गणपती आहे, म्हणजे इकडचं मार्केट आहे त्या लोकांनी बसवलेला गणपती आहे. हे बघा हनुमानाची सुंदर अशी प्रतिमा आपल्याला दिसते पाहायला, खूप उभी अशी. आणि खूप लोक इथे फोटो बिटो काढत आहेत. हे बघा बारके बारके मुलं आणि फॉरेनर पण आले आहेत बघा. फॉरेन कंट्रीतून लोक आपले गणपती उत्सव बघायला येत आहेत. आणि बघा हे बघा गणपती बाप्पाचं बघा दर्शन झालं आपल्याला, खूप सुंदर आहे. लालबागसारखंच एकदम पाहायला मिळतं आपल्याला. हिरामणीचा सुपर मार्केट गणेश उत्सव मंडळ या मंडळाचं नाव आहे असं. तर तुम्ही पण येत असाल तर नक्की ते हे लालबागच्या सगळ्या बाजूलाच गणपती आपल्याला पाहायला मिळतील. तर आता आपण दर्शन घेऊया आणि इकडनं बाहेर येऊया. बाहेर आल्यानंतर आपल्याला काही लहान मुलांकडनं तारेवरची कसरत, ते पण एका भाकरीसाठी आपल्याला पाहायला मिळते. काही लहान मुलं. आणि आता आपण काळा चौकीचं दर्शन घ्यायला जाणार आहे. तर मंडळी तुम्ही बऱ्याच लोकांकडनं ऐकलं असेल काळा चौकी म्हणून. तर आज आपण काळा चौकीचा महागणपती बघायला जाणार आहोत आणि इथे पण खूप सारी लाईन मिळते. पण आपण इथे पण पास आहे का विचारूया. आणि बघा इथे पास आपल्याला भेटतो आहे 25 रुपये पर पर्सन आहे. असे 2 पास आम्ही घेतलेत. आता आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया. मंडळी आता आपण काळा चौकीच्या इथे आलो एकदम बरोबर. हे काळा चौकी गणपती आत्तापर्यंत जेवढे आपण गणपती बघितले 3 का 4, पण सगळ्यात सुंदर डेकोरेशन असेल ते काळा चौकीचं. तुम्ही बघू शकता
तुम्ही एकदा या ठिकाणी नक्की भेट द्या. आम्हाला खूप सुंदर असं डेकोरेशन आवडलं इकडचं. खूप खाली पाणी आहे बघा, तुम्ही संपूर्ण बघू शकता. खूप पाणी आहे खाली आणि असं खूप निसर्गरम्य बनवलं आहे त्यांनी. तर मंडळी आता आपलं दर्शन झालं आहे बघा, आपण लाईनमध्ये आणि हे आपल्याला दिसतं आहे. मी आणि परत निशिकांत आम्ही एकत्रच आहे आणि जास्त काही गर्दी नव्हती. आम्हाला खूप मजा आली. काळा चौकीतून बाहेर पडताच आपल्याला समोर दिसतं ते म्हणजे चिंतामणीचं मोठा महादरवाजा दिसतो आपल्याला. हा इथून आता आतमध्ये प्रवेश करूया आणि आपण आता चिंतामणीचं दर्शन घ्यायला जाऊया. बघा समोरच मोठं गेट दिसतं आपल्याला. तिथे लिहिलं चिंचपोकळीचा सार्वजनिक उत्सव मंडळ चिंतामणी. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिकडेच्या पण गणपतीचं दर्शन घेऊया. चला. तर मंडळी तुम्ही पण येत असाल तर मी तुम्हाला एक सल्ला देतो. अजिबात तुमची 4 व्हीलर आणि 2 व्हीलरनी प्रवास करू नका. इथे येत असाल तर ट्रेननी प्रवास करा, एकदम उत्तम राहील. कारण का इथे पार्किंगची काही सोय नाही आहे. खूप म्हणजे कुठे रस्त्यावर एकदम बॅरिकेड लावलेले आहेत आणि लोकांना त्रास नाही होणार तुमच्या पार्किंगचा. म्हणून ट्रेननीच प्रवास करा. हे बघा खूप जवळच आहे स्टेशनपासून, एकदम पायी चालत येऊ शकता तुम्ही. ह्याच्या पाठीमागेच आपल्याला स्टेशन मिळतं चिंचपोकळीचं. हे बघा इकडनं आता आतमध्ये जातो आहे आपण चिंतामणीचं दर्शन घ्यायला. हे बघा खूप सारे लोक आहेत आणि इथे पण काही गर्दी नव्हती आणि इथे पासईचं गरज नाही आहे. एकदम असंच तुम्ही जाऊ शकता, दर्शन घेऊ शकता. हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे एकदम गणेशाची आणि एकदम मन तुमचं प्रसन्न होईल जर तुम्ही इथे आलात तर. खूप सुंदर आहे एकदम आणि त्यांनी खूप डेकोरेशन आणि मंडप खूप छान होतं त्यांचं. आम्हाला एकदम बघून इकडनं जाऊशी नव्हतं वाटत. तर खूप वेळ आम्ही इथे थांबलो असंच बघत. तर मित्रांनो तुम्हाला एवढं जर गणपती बाप्पा आता आवडले आणि एवढं मी तुम्हाला जवळून दाखवतो आहे तर प्लीज चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना आणि एकसाथ बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता चिंचपोकळीचं चिंतामणीचं पण आपलं दर्शन झालं आहे आणि खूप लवकर झालं आहे, जास्त वेळ पण नाही लागला. तुम्ही पण येत असाल तर नक्की दर्शन घ्या आणि खूप सुंदर आहे गणपती. आता इकडनं आपण निघूया कारण का खूप वेळ झाला, आपण बऱ्याच वेळ आतमध्ये होतो. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता सगळं आपल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता हे शेवटचं दर्शन आम्ही चिंतामणी गणपतीचं घेतलं. आपण निघूया इकडून. बाहेर आल्यानंतर आपल्याला एक मंडप दिसलं, तिथे खूप सारे गणपती होते. आता हे गणपती प्रत्येकजण आपापल्या घरी जाणार आहेत म्हणून आपली वाट बघतायत. तुम्ही पण लवकर या आम्हाला घेऊन जायला. बघा खूप सुंदर अशी गणपतीच्या मूर्ती आहे तिथे आपल्याला पाहायला मिळते छोट्या छोट्या. मला जर पाठीमागची तुम्ही बघाल लालवाली ती खूप सुंदर वाटत होती. बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवतो. खूप छान आहे पाठीमागची आणि सगळेच गणपती खूप छान आहेत. तुम्ही पण येत असाल तर नक्की ते एकदा या चिंचपोकळीला. तुम्हाला खूप सारे गणपती पाहायला मिळतील आणि मुंबईमध्ये सगळ्यात मोठे मोठे गणपती जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल. बघा ही गणपती खूप छान होतं, खूप सुंदर होतं एकदम. बघा ना. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आपलं दर्शन झालेलं आहे सगळ्या गणपतीचं. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा बोलूया गणपती बाप्पा मोरया. बघा इथे चिंतामणी आपला चिंचपोकळी स्टेशन आलेलं आहे. बघा चिंचपोकळी स्टेशनला आल्यात तुम्हाला हे सर्व जेवढे गणपती आहेत तेवढे तुम्हाला पाहायला मिळतील. तरी आपण जेवढ्या सकाळपासून गणपती बघितले चिंचपोकळी आल्यावर आपल्याला एवढे सर्व गणपती बघायला मिळतात. तर तुम्ही जर येत असाल तर लवकरच या आणि इथे लवकर गणपती बघण्याचा आनंद घ्या. पण आज जवळपास इथे तुम्ही आल्यावर काळा चौकी
परत गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी बघा बाजूलाच आहे. असं असे 4-5 आणि लालबागचा राजा आहे. तर आता सध्या खूप गर्दी आहे म्हणून आम्ही गेलो नाही, कारण का जर लालबागचा राजा करायचा झाला असता तर बाकीचे गणपती आम्हाला पाहायला मिळाले नसते. म्हणून आता आपण बाकीचे जेवढे गणपती तेवढे आपण एक्सप्लोअर केले, जेवढे गणपतीचं दर्शन घेता आलं तेवढं आपण दर्शन घेतलं. आता आपण पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. ठीक आहे, आता आपण इकडनं निघूया. काय बोलतो? चलो. तुला काय वाटतं, कसं वाटलं दर्शन सगळ्या गणपतीचं? एकदम सोपं, इझी. लालबागचा करू ना लवकरच. हा, तर ठीक आहे, आता पुन्हा आपण येऊया. रात्री येणार आहे लालबागचा दर्शन घ्यायला, म्हणजे 2 दिवसांनी आम्ही नक्कीच येणार आहे, तेव्हा रात्री येणार आहे. आता आम्ही दिवसा आलेलो, कारण का जेवढे बाकीचे गणपती होते ते घेताना आले, कारण का लालबागचं जर दर्शन करायचं झालं तर बाकीचे गणपती करता येणार नाही, म्हणून आम्ही खास बाकीच्या गणपतीसाठी आलेलो. आता ते झालं. आपण आपल्या चॅनलवरती बाकीचे सर्व गणपती आहेत, तुम्हाला बघायचे असतील तर बघू शकता. आणि आता लालबागचं दर्शन आपण लवकर करूया. तोपर्यंत आपण व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे रोहित तांबे 11. आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.